तर मंडळी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही बघा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खेकडी पकडताना म्हणजे काय कुर्ले पकडताना तुम्हाला दाखवलं होतं. आज आम्ही काल पण आम्ही गेलो होतो त्या टायमिंगला भरतीच्या पाण्याला आम्ही कुर्ले पकडले होते. बट आज शिंपल्यांचाच एक प्रकार आहे, त्याला काय बोलतात, मुळे बोलतात. तर आज ते पकडण्यासाठी बट आता उतरणीचं पाणी असणार आहे नदीला, म्हणजे भरती नसणार आहे, पाण्यामध्ये भरती नसणार आहे. तर आता मुळे म्हणजे शिंपल्यांचाच एक प्रकार आहे, तो पकडण्यासाठी आता आपण जातो. जाताना आपले लगभग कालचे सगळे सोबते आहेत, त्याच्यामध्ये 2 ते 3% फक्त वेगळे आता ॲडेड झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा हिज नेम इज विहान. मी ब्लॉग आपल्या कॅमेरामॅनचा पोरगा आहे. ओके. त्याचबरोबर इकडे आमचे साडू साहेब, मिस्टर ऋषिकेश पालव. बाकी तुम्ही यांना तर ओळखताच, हे आमचे मेवणे. बाकी हे आपल्या कालच्या ब्लॉग मधले जे कुर्ले पकडायला आलेले आपला मेन माणूस, कबड्डी प्लेयर असा ते आहेच त्याच्यामध्ये. कबड्डी प्लेयर. त्याचबरोबर बघा बाकी यांना पण तुम्ही ओळखता. तिकडे आमची कारभारीन, त्यांना तर तुम्ही ओळखताच. चला आता आपण निघत आहोत. सोबतच आहे ना, म्हणजे आता काय काय अवजारं घेतलेले जातात, जसं हे आहे खुरपे. हे जनरली आपण आपल्याकडे म्हणजे कोकणामध्ये स्पेशली आपण भात वगैरे कापताना याचा वापर करतो. आज फर्स्ट टाइम मी आहे ना मुळे पकडायसाठी म्हणजे शिंपल्या पकडण्यासाठी याचा वापर करताना बघणार आहे. तर चला आपण बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये. विहान जायचं ना मग? ओके चला मंडळी, आता आपण पुन्हा चाललोय. हे आपलं घर आहे. आता वन बाय वन आपल्या मागून बघून सगळेजण आता येतात. ते मागे बघा तिकडे सगळे धावपळ चालू आहे बघा. तर बघा हा काय सायकल घेऊन येतो की काय, सायकल घेऊन नदीवरती कसा येणार हा. चला बघूया आपण नदीपर्यंत, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण त्यांच्यासोबत जाऊया. चला ओके. अभी देखो आता बघा आता एक वन बाय वन आहे ना पास आउट होतील इथून. चला विहान चल पास आउट कर आणि यू कॅन गो नाव. चलो गो फास्ट. त्याचबरोबर बघा आमची बहिणाबाई आणि त्यांचं नवरो. हॅलो गाईज. हे बघा थोडं लेट विचारलं काय, कारण की मला थोडं व्हिडिओच्या सेटिंगला मला करायचं होतं. पण काही बोला, मालवणचं निसर्ग सौंदर्य आणि हे मालवण अगदी विलक्षणीय आणि अविस्मरणीय आहे. हा, आणि हे मालवणचं ॲमेझॉन जंगल आहे. ॲमेझॉन जंगल आहे. हो खरोखरच ॲमेझॉन सारखं आहे ना जंगल आहे प्रॉपरली. हा, आणि इकडे घासपूस आता आली आहे. हो कॅमेरामॅन जरा दाखवा. हे बघा कॅमेरामॅन सोबतच आमचे चिरंजीव मिस्टर विहान मानकर. हां, यांच्यासोबत आता आम्ही चाललेलो आहोत मुळे पकडायला. मुळेच ना रे. हा, मुळेच तर. हो मुळे पकडायला. हा, वाव व्हॉट अ गार्डन मॅन. मस्त आहे. एकदम छान वातावरण आहे. मी ऐकले की आपण जास्त जग आपण सिटीवाल्या लोकांची थोडं जास्त जगतो जग आपण गावात राहिलो तर. कारण की इकडे शुद्ध हवा असते, एअर पॉल्युशन नसतं. आणि गावातला फरक पण असतो सिटीशी. सिटीमध्ये गाड्यांच्या आवाजामुळे आपले माणसं जागतात. हां, म्हणजे उठतात सकाळी. आणि कोंबड्यांच्या आवाजांनी आपले गावातली लोक म्हणजे आपली गावठी लोक ते उठतात. आणि काय नॉईज पॉल्युशन नाही, एअर पॉल्युशन नाही, काहीच नसतं. व्हेरी गुड. आणि गाव सिटीपेक्षा जास्त चांगलं असतं. 12 वर्ष जास्त जगतात गावातली लोक सिटीतल्या लोकांची 12 वर्ष जास्त जगतात पेक्षा. हो डेफिनेटली. बिकॉज एअर पॉल्युशन, नॉईज पॉल्युशन कसलंच नसतं. शुद्ध खाणं, शुद्ध जगणं. जसे आता आपण इकडे काहीच मिळावट नाही, सगळं एकदम ताजं. आता आपण जे मुंबईला पण देखील मासे खातो ते काही वेळेस कसे फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजिंग मासे असतात. इकडे तसं नाही. इकडे फक्त जायचंय, मासे पकडायचे, घेऊन यायचे, नंतर मग बनवायचे बस आणि खायचे. काहीच म्हणजे काहीच
काहीच म्हणजे काहीच नसतं. ते मिक्सिंग काहीतरी काही मिक्सिंग नसतं. आता समोर बघा इकडे. तर मित्रांनो आम्ही इकडे सगळे माणसं आहेत जे 5च्या व्हिडिओमध्ये होते, पण एक माणूस ऍड झाला जो की मी अजून कोण नाही. आणि हे आपले द बेस्ट कॅमेरामॅन मंदार मानकर म्हणजे माझे पप्पा. हाँ, ये हमारी गैंग है पूरी जो आगे जा रही है ना. म्हणजे सगळे जातात पुढे ना, ते सगळे आपली गँग आहे. आणि एक आणि एक तर सायकल घेऊन. आता माहित नाही आपल्याला की बाबा सायकल घेऊन कसं जाणार आहे, पण लेट्स सी. आपण एक एक करून यांना चेक करूया की बाबा कसे कसे काय काय करतात हे. हा, काय समजेल काय आपल्याला, खुराफाटी ओके. करतात ही लोक. म्हणजे बऱ्यापैकी ऊन आहे ना आता कमी झालेलं आहे. कारण कालच्या ब्लॉगमध्ये आपण तुम्ही पाहिलं असेल ज्याच्यामध्ये आपण कुर्ले पकडले होते. त्या टायमिंगला आम्ही भर उन्हामध्ये म्हणजे भरतीचा टायमिंग होता तेव्हा गेलो होतो. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, जवळपास 4-4:30 वाजलेले आहे. संध्याकाळची दुपारची मधली वेळ आहे हो. आणि आता ओहट म्हणजे कोकणात आपल्याकडे ओहट असं बोलतात, ओहट आणि भरती. तर आता ओटीचा टाईम आहे, ज्याला हे इकडे सुका असं बोलतात. हो, आता पाणी पण सुकलेलं आहे बऱ्यापैकी, बट तरीसुद्धा थोडी उन्हाची तीव्रता आता आपल्याला सवय नसते, त्याच्यामुळे थोडी फार जाणवती आहे. बट लेट्स सी. आपल्याला आता काही ना काहीतरी म्हणजे करायचं आहे म्हटल्यानंतर आपण एक एक्सपेरिमेंट, एक एन्जॉयमेंट असते, त्यासाठी आपण चाललेलो होतो आता. तर ते करूच आपण. ओके, डन. हे आता ओहोटीचं पाणी आहे ज्यातून आम्ही चाललो आहे सगळेजण. म्हणजे पाणी बऱ्यापैकी कमी झालं. आता हे जे पाणी आहे ना, जे भरतीच्या टायमिंगला ना जवळपास कमरे इतकं पाणी असतं, आता एवढंच राहिलेलं आहे ते. म्हणजे विचार करा. हे बघा, एक जण आता आपण चाललेलं सगळे आपली टीम आहे पूर्ण पुढे, ज्याच्यामध्ये स्वप्ना, विहान, त्याचा मामा अमित, त्याची माऊ प्रतीक्षा, देन ऋषिकेश, त्यानंतर सगळे अस्मिता, अनिकेत, असे आम्ही एक जण सगळेजण आम्ही पुढे चाललेलो होतो. आता निसर्ग बघू शकता. खरं सांगायचं म्हटलं तर कोकण आणि मालवणसारखा निसर्ग कुठेच नाही आहे. ॲडव्हेंचर आणि निसर्गप्रेमींनी नक्कीच आहे ना इकडे व्हिजिट करावं. बट व्हिजिट करताना 2 गोष्टींचं लक्ष द्यावं. बाबा घाण करू नका इकडे आल्यानंतर, कारण आपल्या माणसांना भरपूर सवय आहे, जेवढं निसर्ग सुंदर आहे त्याला खराब करू नका. हे गाईज सांभाळू ना पाण्यामधून. अरे बापरे, विहान. हो. आपण ही जो प्लेस ॲक्च्युली सेमच मला वाटते. हो, सेमच प्लेसला आलो आहे आपण, ज्या ठिकाणी काल आपण मुऱ्या म्हणजे खेकडी पकडली होती ना, त्याच जागेवरती आपण आलो. तिथूनच पुढे जातो आहे माझ्या मते. म्हणजे नदीचा रस्ताच तो आहे म्हटल्यानंतर सेम प्लेसवरती आलो आहे. बट आता नक्की मुळे आता कुठे पकडायचे ते बघू. पाहूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नव्हे, याच ब्लॉगमध्ये थोड्या वेळाने. तोपर्यंत वाट पहा, है ना विहा. पाण्याचे काट्याकुट्यातून रस्ते इकडे नसतात, तरीसुद्धा बघा पुढे तो सायकल घेऊन एवढ्या पाण्यातून गेला. खूप सारे पाणी होतं. पण आता ओहट आहे, बघूया. खूपच अजून सुरुवात झालेली नाही आहे. आत्ताशी तर आपण नदीवरती पोहोचलो आहे. नदीच्या पात्राच्या एका बाजूला होतो मी. लेट्स सी. नारळीच्या बागा.
तो ये हमारी छोटी बहिणा अभी खुरपा घेऊन आलेली आहे कसरतसाठी आलेली आहे, तिला बारीक व्हायचं आहे त्याच्यामुळे ती आता बघा फुल एकदम कॅप्टन जॅक स्पॅरो बनून आलेली आहे ती. तर आता आम्ही चाललोय. मी काढणार आहे मुळे. ओके. खूप सारे मुळे ॲक्च्युली म्हणजे शिंपल्यांचाच प्रकार आहे ना. येस. ओके. पण त्याच्यामध्ये म्हणजे महाराई आणि हे काय प्रकार आहेत? महाराई शिंपल्यांचा मोठा पप्पा म्हणजे मोठा प्रकार मध्ये एक हात असतो. अरे बापरे. हा एक हात असतो, पूर्ण एक हात लागतात त्याला पकडायला. ओके. त्याला आपण कोयतीने काढतो. हा ओके. त्याला थोडा टाइम लागतो, जो की ऑलमोस्ट म्हणजे शिंपल्यांपेक्षा थोडी जास्त लागतो. ओके. बट ते जनरली कोणत्या स्पेसमध्ये मिळतात? जसं आता पाहायला गेलो आपण की शिंपल्यांसाठी आहे ना स्पेशली आपण रेतीमध्ये वगैरे खुरपून काढणार आहोत असं मला म्हणजे. टाईपमध्ये. अच्छा, म्हणजे झाडाझुडपांच्या चिखलांमध्ये. ओके 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 ओके. इकडे भेटतो. हे जे बघता ना या साईडला अशा चिखलांमध्ये म्हणजे पाणी जेव्हा चढतं ना वरती त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर चिखल म्हणजे तयार होतो. चिखल म्हणजे पाणीच असतं ॲक्च्युली ते. त्याच्यामध्ये त्या मोठ्या साईजच्या शिंपल्या म्हणजे महाराई बोलतात हे लोक. हा महाराई. आम्ही ते एक मिळतं. गोणी घेतलेली लास्ट इयर. हो माय गॉड. एक गोणी भरून आणलेलो. ओके. एवढे होते. मी एवढे photos एवढे share एवढे करते. एवढे बापरे एवढे. ठीक आहे ठीक आहे. आपल्याला टाइम भेटला तर नक्की जाऊ. नक्की नक्की नक्की. माझं दिमाग खराब झालेलं आहे एवढं. माझं डोकं खराब. हे बघा ही प्लेस आहे आय थिंक. याच ठिकाणी आपण बट आता अजून सुद्धा पाणी आहे. पाणी आय थिंक म्हणजे आता आहे ना ओढ चालू झाली आहे, परतीच्या मार्गावरचे आहे पाणी. तर ह्याच ठिकाणी आपल्याला हे जे मी बोट दाखवतो ना त्याच ठिकाणी आपल्याला आहे ना ते शिंपल्या वगैरे काढायचे. खूप छान सुंदर निसर्ग आहे यार. म्हणजे आता टीममध्ये 3, 2, 5, 6, 7 आणि 1, 8 एवढे सर्वजण. म्हणजे पाणी जायला कमीत कमी अर्धा तास अजून लागेल. पाणी खाली झाल्यानंतर मग आपल्याला शोधायचं आहे सगळं. ठीक आहे. तर बघा ही आमची टीम आहे. आता एवढे सगळेजण आता मुळ्या काढणार आहेत. आता काय माहिती किती भेटत आहेत काय नाही. आणि प्रयत्न तर आपले पूर्ण असणार आहेत. प्रयत्न पूर्ण असणार आहेत ना विहान तुझे? हा प्रयत्न पूर्ण नक्की. असणार आहे, नक्की. ओके. किती बादलीवर? 2 बादली. एक गोणी. एक गोणी. ओ माय गॉड. इकडे फुल आहे ना, फुल एकदम एनर्जेटिक माणूस आहे आमच्याकडे. तर आता ह्या एनर्जीनेच आहे ना फक्त पाणी लवकर खाली व्हायला पाहिजे. मग सेम एनर्जीने आम्ही सगळेजण आहेत ना मुळ्या काढणार आहोत. दाखवेन. माझ्यात तर ओके. या सगळ्यांपेक्षा 2 गुणा जास्त एनर्जी आहे. हा आमच्या कोलबीचा पिल्लू आहे. छोटी मच्छी पण पकडली ओ माय गॉड. छोटी बच्ची. आणि ही आमची छोटी बच्ची. अबे या अरे छोटी विहान घाबरला. नाही छोटी बच्ची उडाली ती. दाखव टाकली की काय? पडली. पुजारी असा हा समुद्रात पाणी उडवतो. नदीचं पाणी खारा असा. एका कोलंबीला आणि एका खेकड्याला भिजवणार आहे. हां. ओके. चालू आहे आता. म्हणजे आम्ही करायला काय आलो होतो आणि नक्की करतोय काय? आम्ही आलो होतो मुळे मारायला आणि कालवा काढतोय. ते बघा टोकून छोटे छोटे. बघूया जे भेटेल ते सगळं घेऊन जायचं. समुद्र काय नदी अख्खी आपलीच असा. काय ते दाखव मला काय प्रकार आहे? कालवं. आम्ही आलोय मुळे शोधायला. शोधता कालवी शोधतायत आता हे लोक. बरं जे भेटेल ते आपण घेऊन जाऊ. वा 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 उत्कृष्ट सुंदर एकदम. कालवा बाबानो कालवा. खूपच छान. दगड असले ना पाय फाटतो. हे बघा आमचे कारभारीन आणि छोटे चिरंजीव आमचे चला वरती चला. कालवा घ्यायला येत आहेत. या आता आहे ना मुळे पकडता महारा हे काय पकडत होतो आपण ते? कालवा. ते दगडांवरती स्पेशली कालवांचा म्हणजे ॲक्च्युली चिकनसारखं लागतं असं बोलतात. मी कधी खाल्लेलं नाही हा प्रकार. फर्स्ट टाईम ऐकलं कालवा. ते आय थिंक जे दगड असतात त्यांच्यावरती खुरप्यानं खोदून मांसाचे छोटे तुकडे काढले जातात. अशा टाईपमध्ये हा आमचा चिरंजीव. आता यांचे थोडे फोटो स्टेशन वगैरे काढू. कारण एवढा सुंदर निसर्गात आल्यानंतर फोटो नाही काढले तर मग काय केलं. त्याच्यामुळे आम्ही आता थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा भेटू. आता मी फोटो स्टेशन करत आहोत. थँक्यू.
बाय बाय गाईज बाय. बाय गाईज बाय. ही आता आमची खुरपा किंग ही आमची गँग चाललेली आहे शिंपल्या पकडायला. पाणी बऱ्यापैकी आहे ना आता उतरलेलं आहे खाली. तर आता आम्ही सगळेजण तिकडे चाललेलो आहोत. आता बघा एक एक जण आहे बघा, हे सगळे आता शिंपल्या काढण्यासाठी जात आहेत. हे बघा, हे आमचा छोटा मॅन. छोटा मॅन, चलो चलो चलो. चला, पाणी बघा, पाणी मध्येच खोल, मध्येच जागा. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. इकडे आण माझ्याकडे ते. हा इथे का? हा ते बघ खणलंय बघ. हा जमीन फाडून ठेवली पूर्ण. पण इकडे पाणी आहे खूप जास्त. जर का भेटलं तरी शिंपल्यांपेक्षा आम्ही जास्त तर मजाच करतोय. कुठे ते बाई इथे बुडबुड आहे. ते बाई इथे. हा बघ. हा बघ. हा बघ मध्ये दिसला. चल 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 आपण दोघं खोदूया. मी पण खोदतोय. इथेच होता. अरे चिकू लागेल हा हाताला. चल मी लागेल कुठे तरी. मी असं नाही ए त्याच्या अंगावर. हे बघा, हे हा बघा छोटा हिप्पो पाणी पे तैर रहा है. रियान पुढे ये. खारं आहे ना पाणी? गोड आहे. उभा रहा. हे बघ. अरे बाबा, पहिलं माझे पोटे एवढं होतं पाणी. तिकडे मला पोटे तिकडे जातो. येस भाई, फुल ऑफ ॲडव्हेंचर. तुला पडायचे ना. विहान डोंट गो. सपनी मंडळी, झोप तू झोप शांत. आत्ता जस्ट आहे ना भरतीमध्ये आम्हाला आय थिंक ही लोक त्यांच्या ड्रेसिंग कोड वरनं तरी मुंबईवरनं भावून आलेली वाटतात. आता हे गावकांचा कोण कंचा ते आता यांना शोधून. अरे बाई जागा झालं वाटते. जागा झालं. हा रिलॅक्स. हो छोट्या नको टाक ना मान खाली. मान टाक खाली, एकदम रिलॅक्स. काय नाही बुडणार नाही तू. जोपर्यंत नाकाच्या इथं पाणी येत नाही तोपर्यंत मान हलवलीच ना तुझी गर्दन कलम कर देंगे हम तुम. मी पण खरं मला पोहत आहे. ए चिकू उठ तिथून बाजूला थांब. रिलॅक्स अरे मी पोहायला शिकलो. बंटाने गेम पिस्काउटला सगळा. बऱ्यापैकी आता अर्धा बादली भेटलेली आहेत आपल्याला.
तर आता एवढे घेऊन आता आपण रिटर्न चाललो आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.